नमस्कार. आपण ऐकतोय अंबा उपाख्यान पर्व भाग 189. राम तिला म्हणतात, अहो काशी नरेश कन्या, तुझ्या नजरेसमोर मी भीष्मांशी तुझ्यासाठी लढलो आहे. माझ्या कुवतीप्रमाणे मी माझी बाजीही लावली आहे, तेही तू पाहत होतीस. मी उत्तमोत्तम शस्त्र अस्त्र आणि आयुध वापरून लढलो याबद्दल तुला शंका करण्याचं कारण नसावं, परंतु मी त्याला बाद करू शकलो नाही तेही तू पाहिलं आहेस. ह्यापेक्षा जास्त मी काही करू शकणार नाही. माझा नाईलाज झाला आहे ते सुद्धा तू प्रत्यक्ष पाहत आहेस. तू तुझ्या मार्गाने जावंस असंच मला वाटतं आहे. तुला जे काही करायचं आहे ते तू कर. मी तुझ्यासाठी दुसरं काही करण्यायोग्य असेल तर तेही तू मला सांग. मला वाटतं तू या भीष्माच्याच आधाराने जगावं, कारण तुला दुसरा कोणताही आधार उरलेला मला तरी दिसत नाही आहे. भीष्माने एका परीने मला हरवलेलंच आहे. ते बोलल्यानंतर तो महाऋषी गप्प बसला. ते ऐकल्यानंतर ती स्वामिनी रामाला म्हणते, अहो पवित्र मुनी, तुम्ही म्हणताय ते मला पटतं आहे की हा भीष्म फार बुद्धिमान आहे, शस्त्रविद्येत प्रवीण आहे, तो देवांनासुद्धा हरवू शकतो. पण आपण मला मदत करण्याचा जो प्रयास केलेला आहे त्याबद्दल मी आपले कसे आभार मानावे ते मात्र मला समजत नाही आहे. आपण विविध अस्त्र शस्त्र आणि आयुधांचा उपयोग केला आहे, हेही मी सगळं पाहिलं आहे. माझ्याबाबत जर बोलायचं ठरवलं की मी पुन्हा माझ्या पित्याकडे जाणार नाही किंवा सल्वाकडेही जाणार नाही. ह्या भीष्माचा आधार घेण्याचा प्रश्न उद्भवतच नाही, कारण हा मनुष्य नीच आहे. मी वैराग्य धर्माने माझं पुढलं जीवन व्यतीत करणार आहे. असं वैराग्य की ज्यामुळे मला एक दिवस या हलकट माणसाचा वध करता येईल इतकी शक्ती प्राप्त होईल. तो कितीही शूर असला तरी मी त्याला मारणार आहे, हे माझं वचन मी तुम्हाला आज देत आहे. ते ऐकल्यानंतर राम त्याच्या साथीदारांसह तिथून निघून जातो. संतापाच्या भरात अंबा माझा नाश करण्याची प्रतिज्ञा घेते. तिचं म्हणणं असं आहे की मी तिला स्पर्श केला आहे जेव्हा तिला तिच्या बहिणींबरोबर मी माझ्या रथात घेतलं. असं करणं खऱ्या ब्रह्मचर्याला शोभतच नाही. तिच्या मते मी ब्रह्मचारीसुद्धा नाही आहे, कारण वेदातील वचनांप्रमाणे जो पुरुष स्त्रियांबद्दल अत्यंतिक सन्मानाची आणि आदराची भावना बाळगतो तोच ब्रह्मचारी समजला जातो. परंतु मी ज्या प्रकारे त्या तिघींनाही रथात घेऊन पोबारा केला, हे ब्रह्मचर्याचं लक्षण नाही. खरा ब्रह्मचारी असं कधीच करणार नाही. माझं ते वागणं भ्रष्ट क्षत्रियासारखंच होतं, म्हणून मी तिच्या दृष्टीत एक नीच असा माणूस आहे आणि माझा नाश होणं क्रमप्राप्त आहे. ती पुढे असंही म्हणाली, भार्गवाला एक भ्रष्ट क्षत्रिय ठार मारता आला नाही, ह्यात त्यांनीसुद्धा त्यांचं वचन पूर्ण केलेलं नाही आहे. अंबा भार्गवाला म्हणते की मी दाखवतो तसा पवित्रसुद्धा नाही आहे, कारण पवित्र पुरुष अशा वाह्यात गोष्टी कदापिही करणार नाही. अशा रीतीने ती तिची नाराजी मोठ्यांदा बोलत व्यक्त करते. भार्गव ते ऐकून काहीही न बोलता तिथून निघून जातात. जिथून ते आले होते त्या महेंद्र पर्वताकडे ते प्रयाण करतात. मी माझ्या रथात चढतो. माझे सगळे ब्राह्मण माझी स्तुती करत होते. त्यानंतर मी राजधानीकडे आलो. तिथे आल्यावर सत्यवतीला जे घडलं ते सगळं सांगितलं. तिने मला शुभेच्छा दिल्या. त्यानंतर मी माझे हेर लावले त्या अंबावर लक्ष ठेवण्यासाठी, असे की तिला त्याची खबरही लागणार नाही. ते माझे हितचिंतक हेर तिच्यावर पाळत ठेवून होते. तिच्या सगळ्या हालचाली मला समजत होत्या. ती कुठल्या अरण्यात काय करते ते सगळं मला समजत होतं. ती साध्वी अंबा अरण्यात गेली तपस्या करण्यासाठी. घोर तप तिने आरंभलं होतं. ती एकटी ब्रह्माच्या स्मरणात आपला समय घालवित होती. ते पाहून मला तिची काळजी वाटायला लागली. मी तसंच तप केलं होतं आणि म्हणून मला कोणीही क्षत्रिय हरवू शकत नव्हता. ते तप तिने आरंभलेलं होतं. ते पाहून अस्वस्थ झालेला मी नारदांना भेटतो, व्यास ऋषींनासुद्धा भेटतो, तिच्याबद्दल बोलतो. ते मला म्हणाले, काशी नरेशाच्या कन्येसाठी मी शोक करू नये. ते तिचं प्राक्तन आहे. ती एक अप्सरा आहे. ती सामान्य स्त्री नाही आहे. तिच्या घोर तपस्येने मी जास्त घाबरलो होतो जेवढा कधी युद्धाच्या गोष्टींनीसुद्धा घाबरलेलं नव्हतो.
स्त्रीची शक्ती साक्षात अंबेची असते हे मी जाणून होतो. यथावकाश तिने असं तप आरंभलं जे फार अवघड असतं. मी जाणतो, कारण ती सगळी मी एकेकाळी केलेली होती. उपाशीपोटी कृश झालेली होती. तिच्या डोक्यावरील केस अव्यवस्थित असे पिंजारलेले झालेले होते. जटा झालेल्या होत्या. अंग मातीने भरलेलं होतं. ती बहुधा हवा खाऊनच राहत होती. एका जागी उभी राहून ती ध्यानस्थ राहत होती. तसं 1 वर्ष गेलं. त्यानंतर ती यमुना नदीत उभी राहून ध्यान करू लागली होती. तिचा माझ्यावरील राग यत्किंचितही कमी झालेला नव्हता. नंतर एका पायाच्या बोटांवर उभी राहून ती ध्यान करत होती. दिवसातून फक्त 1 पान खाऊन ती राहत होती. अशी 12 वर्ष गेली. तिच्या घोर तपस्येने स्वर्गसुद्धा तापला गेला. तिचे आप्तसुद्धा तिच्यावर नजर ठेवून होते, परंतु ती त्यांचं एकही गोष्ट ऐकत नव्हती. कोणत्याही मार्गाने तिला त्या तपस्येपासून दूर करू शकतच नव्हते. त्यानंतर ती वत्सभूमीकडे गेली, जिथे सिद्ध आणि चरण राहतात. तिथे उच्च दर्जाचे पवित्र तपस्वी असतात. तेथील पवित्र पाण्यात ती स्नान करीत असे. ती तिच्या मर्जीनुसार इतरत्रही भटकत असे. त्यानंतर ती विविध ऋषींच्या आश्रमांना भेट देऊ लागली. त्यात नारद, उलूक, चव्वन यांचे आश्रम होते. त्याशिवाय ती ब्रह्माच्या तीर्थक्षेत्रीसुद्धा जात होती. ती प्रयागलाही गेली होती. तिथे देवांचे यज्ञ होत असत. असं ते ठिकाण आहे. त्यानंतर ती त्या पवित्र वनात गेली, ज्याला भोगवती म्हणून ओळखतात. तिथे कुशिकाचा मुलगा विश्वामित्र ह्याच्या आश्रमात गेली. त्यानंतर मांडव्य, द्विलीप, रम्महरद, गर्ग अशाही ठिकाणी ती गेली. तिथे ती अर्घ्य वाहून पूजा करत होती. ते करत असताना तिचं तप चालूच होतं. एकदा माझी आई गंगा तिला म्हणाली, एवढं मनाला का लावलं आहेस माझ्या वागण्याचं? मला सांग, तुला काय सलतं आहे? अंबा तिला हात जोडून म्हणते, त्या भार्गवाला भीष्माने हरवलं आहे. त्या भीष्माला मला ठार मारायचा आहे. असा क्षत्रिय मला घडवायचा आहे, जो त्या भीष्माला ठार मारेल. अस्त्र, शस्त्र, आयुधाने जो मरत नाही, तो तपस्येने जरूर मारला जाईल. मी त्यासाठीच पृथ्वीवर भटकत आहे. एक दिवस मी ह्या नाही तर त्या स्वरूपात तरी ठार मारणारच आहे. ते ऐकून गंगा तिला म्हणते, अगं मुली, तुझं हे वागणं विकृत आहे. तुझी ती इच्छा कधीच पुरी होणार नाही. आणि आता तर तू फारच अशक्त झाली आहेस. अशा ध्येयाचा सतत विचार करत तू जर मेलीस ना, तर तू एक झरा होशील, ज्याच्यात फक्त पावसाळ्यातच पाणी असेल. त्या झऱ्याचा मार्ग वळणावळणाचा असेल. सगळे प्राणी तुला घाबरतील. तुझ्यापर्यंत कोणी पोचूच शकणार नाही. असं सांगून माझी माता हसली. त्यावर ती म्हणाली, तुझ्यात भयानक हिंस्त्र प्राणी जसे मगरी, सुसरी वावरत असतील. असं सांगून गंगा निघून गेली. त्या गंगेच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत ती पुन्हा नवीन तप करण्यास प्रारंभ करते. ती संपूर्ण अन्न त्याग करते. कधी 8 महिने तर कधी 10 महिने ती तसे उपवास करीत होती. पुन्हा ती तीर्थयात्रा करू लागली. ती पुन्हा वत्सभूमीला येते. तिथे ती मरते आणि एक झरा बनते. गंगेने सांगितलं तसं त्या झऱ्याचं स्वरूप होतं. मला फार वाईट वाटलं. त्या झऱ्यात भयंकर सुसरी होत्या. त्यात तिच्या घोर तपस्येमुळे फक्त अर्धी झरा झाली आणि उरलेली ती स्त्री रूपातच राहिली. इथेच आपण आपला 189वा भाग संपवणार आहोत. भाग 190वा. भीष्म पुढे सांगतात, वत्सभूमीत तो झरा उत्पन्न झाल्यामुळे तिथे असलेले संन्यासी एकत्र होतात आणि तिला विचारतात, तिला काय करायचं आहे. ते विचारल्यानंतर ती त्यांना सांगते की मी घोर तपस्या करत आहे, कारण मला भीष्मांचा वध करायचा आहे. त्यांनी माझं जीवन बर्बाद केलेलं आहे. माझं वैवाहिक जीवन त्यांनी उद्ध्वस्त केलेलं आहे. त्यासाठीच मी त्याला अद्दल घडवणार आहे. म्हणजे पुढे कोणीही पुरुष बाईशी अशा प्रकारे वागणार नाही. त्या पुरुषाला बायकांबद्दल आदरभाव नाही. तो बाईला उपभोग्य वस्तू समजतो, म्हणून त्याला मी शासन करणार आहे. तो माझा निर्धार आहे. तो नीच पुरुष स्वतःला कुलीन क्षत्रिय समजतो, परंतु प्रत्यक्षात तो भ्रष्टाहूनही भ्रष्ट असा क्षत्रिय आहे. त्यांनी त्याच्या गुरूचा अपमान केला आहे. अशा पुरुषाचा नाश होणं आवश्यक आहे. त्याची चांगलीच खोड मी मोडणार आहे. त्यासाठी हे सगळं मी करते आहे.
मी त्याच्या नाशासाठी आध्यात्मिक सामर्थ्य कमावण्यासाठीच ते तप करत आहे. मला मोक्ष नको आहे. आता त्याचं मी नंतर बघीन. एकदा भीष्म या युद्धात मारला गेला, त्याच्या क्षेत्रात, मगच मला शांती मिळेल. हा तर माझा निर्धारच आहे. त्याच्यामुळे माझे ध्येय, माझी मनीषा, माझं जीवन बर्बाद झालेलं आहे. त्याला मारण्याचा मला क्षत्रिय न्यायाने अधिकार पोचतो. मला त्यापासून कोणीही अडवू शकणार नाही. त्याला मी मारणार हे निश्चितच आहे. त्याची आई त्याला वाचवण्याचा प्रयत्न करते, पण मी तिलासुद्धा जुमानत नाही. असेल मोठी गंगा, माझ्याकडे तिला गवताच्या काडी इतकीसुद्धा किंमत नाही आहे. हे सगळे स्वर्गातील पुंड आहेत, चुकून पृथ्वीवर आलेले आहेत. त्यांनी मला ना स्त्री ना पुरुष असं केलेलं आहे. त्याची शिक्षा त्याला मिळणारच आहे. मी काशी नरेशाची राजकन्या आहे आणि माझा तो न्याय आहे. न्याय असेलही. त्याच्याशी लढण्यासाठी मला पुरुष पण हवं आहे. मला दुसरं काहीही नको आहे. जर तुम्ही मला काही मदत करू इच्छित असाल तर ते कसं होईल ते पहा. तिचं बोलणं महादेवाची उमा ऐकते. ती तिच्या अर्धनारी रूपात तिच्या पुढे त्या सगळ्या ऋषींच्या समक्ष अवतरते. तिला पाहून अंबा तिच्या पाया पडते आणि तिच्याकडे वर मागते की ती कधीतरी पुरुष होईल आणि भीष्माचा वध करील. रुद्र तिला तसा वरही देतो. त्यानंतर ती त्याला विचारते, हे कसं शक्य होईल? मी बाई असून पुरुषांशी युद्धात कशी जिंकेन? तरी मी मानते की ज्या अर्थी तुम्ही मला वर दिलेला आहे, तर मी कोणत्या तरी प्रकारे त्याचा वध करणार हेही मी समजले. तेव्हा तो ऋषभदेव तिला म्हणतो, मी एकदा बोललो म्हणजे तसं होणारच. भीष्म तुला हातसुद्धा लावू शकणार नाही. तू त्याला मारणार हे निश्चितच आहे. तुला पौरुष्य प्राप्त होईल आणि त्या रूपात तू त्याला ठार मारशील. त्या पुरुष अवतारात तू तुझ्या ह्या जन्माच्या सगळ्या गोष्टी स्मरू शकशील. तुला नवीन शरीर मिळेल जे तुला त्याचा वध करण्यासाठी जरुरीचं असेल. तू द्रुपदाच्या घरात जन्म घेशील. तू महारथ होशील. तू युद्धकलेत निष्णात होशील. तुझं भलं होणार आहे. मुली, तुझी कामना योग्य कारणासाठी आहे, म्हणून तुला माझं सहाय्य सदैव असेल. मी जे सगळं आत्ता बोलत आहे ते सगळं तसंच होईल. तू जन्माने स्त्री असशील, परंतु काही काळानंतर तुझं रूप बदलून तू पुरुष होशील. शंकराचा तो अवतार, ज्याला कपर्दीन म्हणून ओळखतात, ज्याचं चिन्ह आहे वृषभ, तिच्या पुढून अंतर्धान पावतो. ते सगळं तिथल्या ऋषींच्या साक्षीने होत असतं. ते ऐकल्यानंतर ती काशी नरेशाची कन्या मोठ्या निर्धाराने वनातली लाकडं गोळा करते, त्यांची चिता बांधते. ते यमुना नदीच्या तीरावरच होत असतं. त्या चितेला ती अग्नी देते आणि त्यात शिरते. ती मोठ्यांदा बोलते की मी भीष्माचा नाश करण्यासाठी हे करत आहे. इथेच आपण 190वा भाग संपवणार आहोत. भाग 191. दुर्योधन भीष्माला विचारतो, अहो आजोबा, मला सांगा, प्रथम मुलगी जन्मल्यानंतर मुलगा कसा होतो? तो शूरवीर युद्धासुद्धा कसा होतो? भीष्म सांगतात, द्रुपदाच्या ज्येष्ठ पत्नीला संतान नसतं. त्या काळात राजा द्रुपद शंकराची मोठी भक्ती करत असे, फक्त अपत्य व्हावं म्हणून. त्याचवेळी तो माझ्या नाशाचा सुद्धा विचार करत असतो. त्यासाठी तो मोठं व्रत करत असतो. त्या कारणाने तो महादेवाला करुणा मागत असतो की मला अपत्य व्हावं. ते अपत्य मुलगा असावा, मुलगी नसावं. देवाला ते विनंती करत असतो की भीष्माचा पराभव करणारा पुत्र मला दे. तसं व्रत करत तो राजधानीत असतो. त्याला महादेव प्रसन्न होतात आणि सांगतात की तुला एक मुलगी होईल, जी मुलगा होईल आणि तुझी इच्छा पूर्ण करेल. द्रुपद त्याच्या पत्नीला सांगतो महादेवाचा कौल काय आहे ते. त्याला प्रथम मुलगी होईल आणि नंतर ती मुलगी मुलगा होईल. हे ऐकून राणीला आश्चर्य वाटतं. राजा राणीला सांगतो की त्याने पुन्हा पुन्हा तशी विनंती केली आहे की मला फक्त मुलगा हवा आहे, पण शंकर त्याला तेच सांगत राहिले की त्यांना प्रथम मुलगी होईल आणि नंतर ती मुलगा होईल. यथावकाश प्रिशताच्या मोठ्या राणीला दिवस राहतात. भाग्यात जे दिलेलं आहे तेच होतं. त्याप्रमाणे तिला एक कन्यारत्न प्राप्त होतं. मला ते नारदांनी सांगितलं आहे. अरे कुरुवंशाच्या गंगापुत्रा, तुझा मारेकरी जन्मत आहे द्रुपदाच्या वाड्यामध्ये. द्रुपद त्याच्या बायकोचे सगळे डोहाळे पुरवत आहे फार मोठ्या प्रेमाने. यथावकाश राणी एक सुंदर कन्यारत्न जन्माला घालते.
कन्या झालं हे न समजल्यामुळे राणी पुत्र झाला असं समजून आनंदात राजाला सांगते की त्यांना हवा असलेला पुत्र जन्मलेला आहे. त्याप्रमाणे राजा शंकराच्या आदेशानुसार त्या कन्येसाठी मुलाचे संस्कार करतो. ते असे केले जाते की ती मुलगी नसून खरोखरच मुलगा आहे. ती मुलगी आहे हे कुणालाही सांगितलं जात नाही. ते एक गुपित असतं. राजाचा त्याच्या दैवतावर पूर्ण विश्वास होता आणि त्याप्रमाणे तो ते करतही होता. ती मुलगाच आहे असं समजूनच सगळे व्यवहार त्या बालकाबाबतचे केले जात होते. त्या बालकाचं नावसुद्धा शिखंडी असं ठेवलं गेलं आहे. परंतु मी जाणत होतो की ते मूल स्त्री आहे. बाकी कोणालाही ते माहिती नव्हतं. माझे हेर मला सगळी माहिती पुरवत होते. मला समजलं की ती साध्वी अंबा माझा मृत्यू जन्मलेला आहे. आणि इथेच आपण 191वा भाग संपवणार आहोत. भाग 192. भीष्म सांगत असतो की द्रुपदाने फार काळजीपूर्वक सगळी व्यवस्था केली होती. तिला मुलांसारखे पेहराव, शिक्षण दिलं जात होतं. तिला शस्त्रविद्या शिकवली जाते. ती द्रोणांची शिष्या होते. त्याशिवाय मुलींच्या कला जसं चित्र काढणं, रंगवणं हे सुद्धा तिला शिकवलं जात होतं. त्यानंतर राणी द्रुपदाला सांगते की आता आपला मुलगा मोठा झाला आहे, तेव्हा त्याच्यासाठी उपवर कन्या शोधावी. द्रुपद राणीला सांगतो की शिवाने दिलेल्या शब्दाप्रमाणे त्याने सगळं केलेलं आहे. आता तिच्यात केव्हा लिंगभेद होतोय ते पाहायचं आहे. त्यावर राणी त्याला म्हणते, आपण सांगता ते खरंच असणार. त्रिनेत्र जे सांगतात तेही खरंच होतं. त्यानंतर ती राजाला सांगते की त्याने तिचं ऐकावं आणि नंतर जे त्याला योग्य वाटेल ते करावं. त्या विवाहाची व्यवस्था चोख करावी. देवांचं म्हणणं खरं होणार असेल तर जे व्हायचं ते त्यावेळी होईलच असा मला विश्वास वाटतोय. नंतर राजा आणि राणींनी निश्चय केला. त्याप्रमाणे शिखंडीचा विवाह योजला गेला. ते दशरणाच्या मुलीशी तो विवाह ठरवतात. दशरणाच्या राजाचं नाव होतं हिरण्यवर्मन. तो त्याची मुलगी शिखंडीला देतो. तो एक अतिशक्तिमान राजा होता. तो कोणाच्यानेही जिंकला जाणाराच नव्हता. त्याच्याकडे मोठं सैन्य होतं. विवाह ठरल्यानंतर काही वर्षांनी हिरण्यवर्मनाची मुलगी वयात येते. त्याप्रमाणे शिखंडीसुद्धा मोठा झालेला असतो. शिखंडी त्याच्या बालवयातच विवाह झाल्यानंतर तो कंपिल्याला येतो. तिथे हिरण्यवर्मनाच्या मुलीला समजतं की शिखंडी तिच्यासारखीच एक मुलगी आहे. ते ती दास्यांना सांगते. ते ऐकल्यानंतर हिरण्यवर्मनाला फार दुःख होतं. तो पांचाल नरेशांना बोलवतो. ते समजल्यावर दशरणाच्या राजाला राग येतो. तो द्रौपदाला निरोप धाडतो आणि बोलावून घेतो. मामला अजून गुप्त ठेवलेला असतो. त्यांची फसवणूक करून तुमच्याकडून झालेली आहे हे त्यांना सहन होत नाही असं पांचालाच्या राजांना तो सांगतो. तो द्रुपदालाही लिहितो की तुम्ही आमचा अपमान केलेला आहे. अशा रीतीने आपल्या मुलीचा विवाह आमच्या मुलीशी करवून. ते काही शहाणपणाचं कृत्य नव्हतं आणि त्या अपमानाचा मी बदला घेण्यासाठी तुझ्यावर चाल करून येणार आहे आणि तुम्हा सगळ्यांचा मी नाश करणार आहे. इथेच आपण 192वा भाग संपवणार आहोत. भाग 193. भीष्म पुढे सांगतात की ते समजल्यानंतर द्रुपदाला काय करावं ते समजतच नाही. तो समजवण्याचं लिहितो, परंतु द्रुपदाची ती मुलगीच आहे, मुलगा नाही असं सिद्ध होण्याची पाळी आलेली असते. राजा हिरण्यवर्मन त्याच्या मित्र राजांना निरोप धाडतो आणि त्याची झालेली फसवणूक त्यांना सांगतो. त्याबद्दल काय करायचं त्याबद्दलही सल्ला विचारतो. त्यानंतर मोठं सैन्य घेऊन तो द्रुपदाच्या राजाकडे निघतो. असा गुन्हा केल्याबद्दल ते ठरवतात की ते पांचाल देशात जाऊन द्रुपदाला खेचून काढतील आणि त्याच्या जागी दुसरा राजा नेमून द्रुपद आणि शिखंडींना ठार मारतील. त्याप्रमाणे ते निघतात. ते द्रुपदाच्या इतर नातेवाईकांना झालेला प्रकारही सांगतात. अशा परिस्थितीत राजा द्रुपद स्वतः असंभ्रमावस्थेत जातो. त्याला कळतच नाही की काय करावं. त्याला येणाऱ्या आपत्तीची कल्पना त्याचे दूत देतात. तो घाबरून जातो. तो त्याच्या राणीला ते सांगतो. तो तिला सांगतो, माझा भाऊ हिरण्यवर्मन मोठं सैन्य घेऊन आपल्यावर चाल करून येत आहे. आपण मूर्ख ठरलो आहे. देवांना आपला शब्द राखला नाही याबद्दल ते दोघंही त्यांच्या दैवाला दोष देत असतात. तुझा मुलगा कन्या आहे असं ते सांगतायत. ते येऊन मला ठार मारण्याचं आता बोलत आहेत. त्यांना वाटतंय की मी त्यांची फसवणूक केली आहे.
ह्या मुलामुळे मी मोठ्या संकटात पडलेलो आहे. आता मला सांग, मी काय करावं? आपल्यामुळे राजा दशरथाची घोर फसवणूक झालेली आहे. आता आपण काय करायचं ते ठरवावंच लागेल. त्याला सगळं माहिती असून तो असा बहाणा करतोय की त्याच्या राणीने ती फसवणूक केलेली आहे. अशा रीतीने दोष राणीवर टाकून तो स्वतःची सोडवणूक करण्याचं ठरवतो. ती मुलगी असून माझ्या राणीने तो मुलगा असल्याची बतावणी केल्यामुळे असं झालेलं आहे असं सांगून तो स्वतःची सुटका करणार असतो आणि दोष राणीवर गेल्यानंतर तो कारवाईपासून मुक्त होईल आणि राणीवर कारवाई होत नाही असा युक्तिवाद करायचं ठरतं. त्यावर त्याची राणी त्याला म्हणते, पण आपण ते पुढच्या भागात ऐकणार आहोत. इथे मात्र आपण 193वा भाग संपवणार आहोत. भाग 194. भीष्म सांगतो, द्रुपदाची ज्येष्ठ राणी सांगते, तिने राजाला चुकीची माहिती दिली कारण तिला तिच्या इतर राण्यांवर प्रभाव पाडायचा होता की तिला मुलगा झाला आहे आणि म्हणून ती तसं ते खोटं सांगत आली. त्यात राजाचा काहीच दोष नाही. तसं सांगून तिला तिची राणी वसातील जागा सुरक्षित करायची होती. मला मुलगी झाली आहे तरी मुलगा झाला असं सांगत आले आत्तापर्यंत असं राणी स्पष्टीकरण देते. ते खरं मानून आपण त्यांचा विवाह दशरथाच्या मुलीशी लावला. त्यात राजा द्रुपदाचा काहीही दोष नाही. दुसरं ते असंही सांगते की महादेवाच्या आशीर्वादाचा विचार करून केव्हा तरी काही घडेल आणि तिचा तो होईल अशी अपेक्षा त्यांच्या मनात होती. त्या देवावरील विश्वासामुळे आम्ही स्वस्थ बसलो होतो. ते स्पष्टीकरण राणीने दिल्यानंतर राजा यज्ञसेन थोडासा शांत होतो कारण ती सगळी स्पष्टीकरणं पटण्यासारखीच होती. त्यानंतर राजा द्रुपद त्याच्या मंत्र्यांना बोलवतो, राज्याच्या संरक्षणासाठी आवश्यक त्या सूचना देतो. द्रुपदाची नगरी सुरक्षित होती, पण येणाऱ्या आक्रमणाच्या दृष्टीने तो ती आणखीन सुरक्षित करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देतो. ते होत असताना राजा आणि राणी ज्यांना वस्तुस्थिती माहिती होती ते दोघे फार दुःखी होतात. त्याला त्याच्या भावाबरोबर युद्ध नको होतं. त्यानंतर तो महादेवाची आराधना करायला लागतो. देवाला त्याच्या दुव्याचा विसर पडला की काय असं त्याला वाटायला लागतं, परंतु तसं कधी होत नाही. तो सगळ्या पितरांना अर्घ्य देतो, विनंती करतो की त्यांनी त्याला मदत करावी. त्याप्रमाणे महादेवाची देखील ते करुणा भाकायला लागतात. दोघेही पतिपत्नी ब्राह्मणांना प्रार्थना करण्यास सांगतात. त्यांना दानं केली जातात. जे काही शक्य आहे ते सगळं होत असतं. शिखंडीमुळेच राज्यावर आपत्ती येत आहे त्याचं त्यांना फार वाईट वाटत होतं. शिखंडीचा सासरा दसारणाला शांत करण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयास होत असतात. देवाच्या कृपेने ह्यातून आपली सुटका होईल असा विश्वासही ते बाळगत असतात. तरी माणसाचे प्रयत्नसुद्धा महत्त्वाचेच असतात ना. मानवी प्रयत्न आणि दैवी हात अशा दोनांही सगळी कामं यशस्वी होत असतात. ह्या तत्वानुसारच ते प्रयत्न करत असतात. शिखंडी फारच अस्वस्थ असते आणि ती एका वनात जाते तपस्या करण्याचं ती ठरवते. तिथे एकांतात घर तिला दिसतं. त्या घरात ती शिरते. तिथे एक बलाढ्य यक्ष राहत असतो आणि त्याचं नाव असतं स्थूनकर्ण. त्याला भिवून कोणीही त्या घराकडे फिरकतच नसायचं. शिखंडीला वाटत असतं की आपण जीव द्यावा. त्याला शिखंडीच्या परिस्थितीची कल्पना त्याच्या अंतर्ज्ञानामुळे समजते. त्याला तिची दया येते. तो शिखंडीला मदत करण्याच्या उद्देशाने तिच्याशी बोलतो. ती त्याला सांगते की तिचा काका हिरण्यवर्मन आक्रमण करून येत आहे. जर ते दिसले की ती मुलगी आहे, मुलगा नाही, त्याच्याबरोबर शिखंडीचा सासरा दशाहरणसुद्धा येत आहे. हे खोटं करण्यासाठी त्याकरता ती लपत आहे. त्यानंतर स्थूनकर्ण समजतो की थोड्या काळासाठी शिखंडी मुलगा आहे असं आढळलं तरीही त्याची सुटका होईल. ते समजल्यानंतर तो शिखंडीला सांगतो की तो त्याचं पौरुष्य त्या थोड्या काळासाठी शिखंडीला देण्यास तयार आहे. ती विचारते, हे कसं शक्य आहे? त्यावर तो सांगतो, तो कुबेराचा सेवक आहे. तो काहीही करू शकतो. त्याप्रमाणे ते दोघेही मायावी सिद्धीच्या मदतीने एकमेकांची लिंग बदलून घेतात. त्यामुळे आता शिखंडी पुरुष झाला आणि यक्ष स्त्री झाला होता. असं ठरतं की जोवर ते दोन राजे हिरण्यवर्मन आणि दशाहरणा द्रुपदाच्या घरी वास्तव्य करून असतील तोवर शिखंडी पुरुष राहील आणि नंतर म्हणजे तो गेल्यानंतर तो पुन्हा
स्त्री होईल आणि यक्ष पुरुष होईल. त्यामुळे शिखंडी त्या यक्षाचे फार आभार मानतो आणि तो घरी परत निघतो. इथेच आपण 194वा भाग संपवणार आहोत. भाग 195. भीष्म पुढे सांगत असतात त्या गुह्यकाला म्हणजे यक्षाला सगळी परिस्थिती समजते. महादेवाची कृपा होणार, परंतु ते दैवी लीला आहे असं तो समजतो आणि थोड्या काळासाठी बाई पण स्वीकारतो. त्याला ताकीद देतो की ते गेल्यानंतर शिखंडी परत त्या घरात येईल, त्याचं स्त्रीत्व घेईल आणि यक्षाला त्याचं पुरुष पण परत देईल. तो करार ठरतो. शिखंडी मोठ्या आनंदाने त्याच्या घरी जातो. यक्षाचं पुरुष पण मिळाल्यामुळे शिखंडी मोठा शक्तिमान पुरुष बनलेला असतो. राजा दशारण परत गेल्यावर तो त्याचं पौरुष्य यक्षाला परत करणार असतो. भीष्म पुढे सांगतो की पुरुष पण मिळाल्यामुळे आनंदात शिखंडी पांचाल नगरीत येतो. तिथे तो पित्याला भेटतो. आपण कसे पुरुष झालो तेही सांगतो. ते झालेलं पाहून राजा फार खुश होतो. तात्पुरती तरी अडचण गेली आणि राज्यावरील संकट टळलं, त्याचं त्याला समाधान होतं. पण ते तात्पुरतं होतं म्हणून राजाला चिंता ही खातच राहते. तिथे राजा दसारणाला आमंत्रण मिळतं राज्यात येण्यासाठी. मग त्यात त्याचं स्वागत होतं. ते शिखंडीच्या हातूनच केलं जातं. त्याला खात्री करायची असते म्हणून काही कसबिणी त्याच्याकडे पाठवल्या जातात. थोड्याच वेळात त्या संतुष्ट झाल्यासारख्या येऊन सांगायला लागतात. त्या म्हणतात असा समर्थ पुरुष त्यांनी कधी पाहिलाच नाही आहे. ते पाहिल्यानंतर राजा दसार्ण आणि हिरण्यवर्मन दोघेही फार खजील होतात. त्यांना वाईट वाटतं की ते द्रुपदावर अशा प्रकारचा हीन आरोप घेऊन आलेले होते. ते द्रुपदाची आणि शिखंडीची तशीच राणीचीही माफी मागतात. ते ऐकल्यावर राजा दसार्ण शिखंडीची माफी मागतो. काही दिवस तिथे पाहुणचार घेत असतो. तो त्याच्या मुलीला दोष देतो. ती मात्र आश्चर्य करीत असते की हे कसं झालं. जाताना राजा दसार्ण शिखंडीला भरपूर भेटी देतो. ते सगळे मोठ्या आनंदात होत असताना त्या यक्षाच्या घरात वेगळंच नाटक होऊ घातलेलं होतं. सगळा दैवाचा खेळ पहा दुर्योधना कसा असतो ते. त्या सुमाराला यक्ष त्याच्या घरात बाई बनून राहत होता. एके दिवशी त्याचा राजा कुबेर, ज्याला माणसं खांद्यावरून नेतात म्हणजे माणसं त्याचे वाहनं असतात, ते त्या घराकडे येतो. पृथ्वीची पेरी करण्यासाठी तो आकाशातून उतरलेला असतो. त्या घराचा रुबाब न्यारा असतो. त्या घरावर उत्तम तोरणं लावलेली असतात. सुगंध सगळीकडे पसरलेला होता. त्या घरावर सुंदर कमानीही असतात, पताका लावलेल्या असतात. अशा प्रकारे स्थानूकरणाचं घर फार सुशोभित केलेलं होतं. त्यात मेजावर स्वादिष्ट पेय आणि खाद्यपदार्थही ठेवलेले होते. त्याच्या सभोवतीचे बगीचे सुंदर फुलांनी बहरलेले होते. विविध रत्न आणि माणकांनी त्याच्या भिंती सजवलेल्या होत्या. यक्षाचं ते घर पाहून कुबेर त्याच्याबरोबर असलेल्या यक्षांना बोलतो, स्थानूकरणाचा इमला फारच सुंदर आहे, परंतु तो माझं स्वागत करण्यासाठी बाहेर काय येत नाही आहे. मला आलेला पाहून जर तो माझं स्वागत करणार नसेल तर त्याला शिक्षा ही केलीच पाहिजे. ते ऐकून यक्ष कुबेराला सांगतो, द्रुपदाला एक कन्या झाली, तिचं नाव शिखंडी. त्या मुलाला काही काळासाठी स्थानूकरणाने त्याचं पौरुष्य दिलेलं आहे, त्यामुळे तो बाई झाला आहे आणि म्हणून कदाचित तो शरमेने तुम्हाला भेटायला येण्यास घाबरत असेल. कुबेर ते ऐकल्यावर त्याचा रथ थांबवतो. त्या स्थूनाला माझ्या समोर आणा, त्याला मी शिक्षा करणार आहे, असं तो धनदेव पुन्हा पुन्हा बोलतो. ते ऐकल्यावर स्थानूकर्ण घराच्या बाहेर येतो आणि कुबेरासमोर उभा राहतो. त्याला पाहून कुबेर त्याला रागाने म्हणतो, अरे गुह्यका, तुझं हे स्त्रीरूप कायम राहो. आत्तापर्यंत कोणीही गुह्यकाने असं बेशरमीचं काम केलेलं नाही आहे आणि ते तू केलेलं आहेस, म्हणून तू ह्यापुढे त्या बाईच्या रूपातच राहशील आणि शिखंडी मात्र कायमच पुरुष राहील. ते बोलल्यानंतर वैश्रावणाला स्थानूची दया येते. स्थानू विनंती करतो की मी केवळ दयेपोटी त्या मुलीच्या घरच्या लोकांना संकटातून वाचवण्याच्या चांगल्या उद्देशाने हे काम केलेलं होतं. त्यात आपला उपमर्द करण्याचा माझा अजिबात विचार नव्हता, म्हणून आपण आपल्या शापातून थोडीशी तरी मुभा द्यावी. वैश्रावण ते ऐकल्यानंतर सगळ्या तिथे जमलेल्या यक्षांनांच्या समक्ष सांगतो, ठीक आहे, शिखंडी मेल्यावर तुझं पौरुष्य तुला मिळेल. असं सांगून तो यक्षांचा राजा त्याला अभय देतो.
त्यानंतर स्थानूकडून पूजा करून घेतल्यानंतर त्याच्या ठिकाणी तो वेगाने जातो. स्थानू त्यानंतर तिथेच राहतो. काही काळानंतर जसे त्याचे सासरे दसार्ण आणि हिरण्यवर्मन जातात, शिखंडी स्थानूकडे जातो. स्थानूला सांगतो की मी आलो आहे, आपण ठरल्याप्रमाणे लिंग फरक करून घेऊयात. त्यावर स्थानू त्याला सांगतो की त्याला आनंद झाला आहे, की शिखंडी दिलेल्या शब्दाप्रमाणे परत आलेला आहे. स्थानू त्याला त्याच्या जाण्यानंतर जे घडलं ते कुबेराचं प्रकरण सांगतो. तो सांगतो की त्या शापामुळे स्थानू आता कायम बाईच्या रूपात राहणार आहे, जोवर शिखंडी जिवंत आहे. तसा शाप आहे, तो अनिवार्य आहे. पुढे स्थानू सांगतो, आता तू कायमच पुरुष झाला आहेस, तेव्हा तुझ्या लोकात तू खुशाल तसा राहा. शिखंडीला पौरुष्य देण्याची बुद्धी स्थानूला होणं आणि पुलस्त्याच्या मुलाने तसा शाप देणं हे सगळं विधिलिखितच होतं आणि म्हणून तसं झालं आहे. अरे दुर्योधना, आता पुढे भीष्म सांगतायत. शिखंडी मोठ्या आनंदाने त्याच्या घरी जातो आणि जे काही झालेलं आहे ते सगळं सांगतो. तो विविध फुलांनी पांचालमधील ब्राह्मणांना, देवांना, देवतांना, रस्त्याच्या वळणांना पूजतो, दान करतो. सगळेच पांचालचे लोक फार आनंदात जातात. त्यानंतर शिखंडीला द्रुपद द्रोणांकडे शस्त्रविद्या शिकवण्यासाठी पाठवतो. तो तुमच्याबरोबर सगळी शस्त्रविद्याही शिकून घेतो. त्याच्यासह दृष्टद्युम्नसुद्धा तिथेच शिकतो. ते सगळं माझ्या समक्ष होत आलेलं आहे. माझे हेर मला सगळी बातमी देत होते, म्हणून मी हे सगळं तुला सांगतो आहे. द्रोणाने शिखंडीला एक रथ तयार केला. द्रुपदाची मुलगी ज्या आधीच्या जन्मी अंबा होती, ती महादेवाच्या कृपेने एका विलक्षण प्रकारे पुरुष झाली असली तरी मी शिखंडीला बाई समजतो, कारण त्याचं जे पौरुष्य आहे ते त्याचं नाही आहे, ते स्थानूचं आहे. आत मात्र अंबाच आहे, हे मी कधीही विसरू शकणार नाही. म्हणून जर शिखंडी धनुष्यबाण घेऊन माझ्यावर वार करण्यासाठी आला तर मी त्याला प्रतिवार करून विरोध करणार नाही, कारण मी बायकांशी लढत नाही, हे तर माझं ब्रीद आहे. म्हणून अरे दुर्योधना, मी शिखंडीशी लढणार नाही. तिच्या हल्ल्यापुढे नमतं घेईन. त्यामुळे तो मला मारू शकतो हे लक्षात घे. मी त्याला मारणार नाही. आणि इथेच आपण 195वा भाग संपवणार आहोत. भाग 196. संजय धृतराष्ट्राला म्हणतो, ती रात्र संपली, दिवस उजाडला. तुमचा मुलगा त्याच्या सैन्याच्या समक्ष भीष्माचार्यांना विचारतो, अहो गंगापुत्र, आपलं सैन्य पंडूंच्या मुलांच्या सैन्याशी लढण्यासाठी सज्ज आहे. त्यात अनेक घोडेस्वार, हत्तीस्वार, पायदळ, रथदळ असे आहेत. त्यांचं सामर्थ्यही मोठं आहे. त्यात कित्येक रथ, महारथ, अतिरथ आहेत. त्यासमोर भीम, अर्जुन, धृष्टद्युम्न यांच्या अधिकारात त्यांचं अफाट सैन्यही उभं आहे. 2 सेना सागरासारख्या सर्वदूर पसरलेल्या दिसत आहेत. त्यांचं एकत्रित सामर्थ्य मोजता येणारच नाही. देवांनी भ्यावं असंच ते आहे. आपल्याला काय अंदाज आहे की ही लढाई किती दिवस चालेल? तुम्हाला आणि द्रोणांना त्यांचा संहार करण्यासाठी किती दिवस लागतील? कृपांना किती दिवस लागतील? कर्णाला किती दिवस लागतील? तुम्ही सगळे दैवी आयुधांनी सज्ज आहात. मला ते समजून घेण्याचं कुतूहल आहे. माझ्या सैन्यात आपण आहात तेव्हा ती माहिती मला तुम्ही सांगितलीच पाहिजे. त्यावर भीष्म सांगतात, तू तुझ्या शत्रूंचं बळ आणि कमजोरी समजून घेऊ पाहत आहेस का? ते समजून घेणं तुला जरुरीचंच आहे. ते मी सांगतो, ऐक. अरे राजा, माझी अंतिम युद्धक्षमता जर विचारशील तर पांडवांचं सैन्य मारण्यासाठी माझ्या सगळ्या शस्त्र, अस्त्र आणि आयुधांनीशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत जो लढण्याचा समय ठरलेला आहे, दिवसाला 10,000 होईल. म्हणजे प्रतिदिनी 10,000 माणसं मी मारू शकतो. त्याशिवाय 1,000 रथीही मारू शकतो. तो माझ्या हत्येचा या युद्धातला वाटा असेल. म्हटलं तर ते आणखीन जास्त योद्धे मी मारू शकतो, माझ्या खास आयुधांनी, जे मी सहसा वापरत नाही. त्याप्रमाणे पाहिलं तर एका महिन्यात पंडूंची सगळी सेना मी एकटा मारू शकीन. संजय पुढे धृतराष्ट्राला सांगत असतो. त्यानंतर दुर्योधन तोच प्रश्न द्रोणाचार्यांना विचारतो. ते ऐकल्यानंतर द्रोण हसत हसत म्हणतात, मी तर आता वृद्ध झालो आहे. माझ्यात आता ती ताकदही उरलेली नाही आहे.
तरी माझ्या अस्त्रांच्या आणि शस्त्रांच्या ताकदीने पाहिलं तर मी भीष्मासारखेच मारू शकेन. सगळं जर व्यवस्थित झालं तर साधारणपणे 1 महिना लागेल तेवढं मारून टाकायला. त्यानंतर दुर्योधन कृपाचार्यांनाही तोच प्रश्न विचारतो. ते सांगतात की त्यांना 2 महिने निदान लागतील. अश्वत्थामा म्हणतो त्याला 10 रात्री पुरेशा आहेत. पण कर्ण मात्र सांगतो ते सगळे पांडव त्याच्या सगळ्या सैन्यासकट फक्त 5 दिवसात मी उरकेन. कर्णाची ती वल्गना ऐकताच भीष्म मोठ्यांदा हसू लागतात. भीष्म त्याला वैतागून बोलतात, अरे तू सुताच्या पुत्रा, अर्जुन तू अर्जुनाला भिडलेला नाही आहेस म्हणून ह्या वल्गना करतोयस. त्याच्या साथीला साक्षात श्रीकृष्ण आहे याचा तू विचारच करत नाहीस आणि काहीही बोलतोस फक्त दुर्योधनाला खुश करण्यासाठी. इथेच आपण 196वा भाग आपला संपवणार आहोत. भाग 197. वैशंपायन पुढे सांगतात ते संभाषण युधिष्ठिराला समजतं. त्याबरोबर तो त्याचे सगळे भाऊ बोलावतो आणि त्यांना तो म्हणतो, माझ्या हेरांनो, असं संभाषण तिथे होत असलेलं मला आत्ताच सांगितलं गेलं आहे. तो त्या सगळ्या प्रमुख योद्ध्यांना विचारतो की त्यांना आपली सगळी सेना ठार मारण्यासाठी किती समय लागेल. तर त्यावर भीष्म सांगतात 1 महिना, द्रोण सांगतात 1 महिना, कृप म्हणतात 2 महिने, अश्वत्थामा म्हणतो फक्त 10 दिवस आणि कर्ण म्हणतो फक्त 5 दिवस. तेव्हा मलासुद्धा समजून घ्यावंसं वाटतं आहे की आपल्याला त्यांची सेना खतम करण्यासाठी किती काळ लागणार आहे. अर्जुन, तुला किती काळ लागेल कौरवांची सेना ठार करायला ते सांग. अर्जुन कृष्णाकडे पाहत सांगतो की भीष्म आणि द्रोण यांच्याकडे जी आयुधं आहेत त्यामुळे ते आपलं सैन्य 1 महिन्यात मारू शकतील कदाचित. तुझ्या समाधानासाठी सांगतो, माझ्या शस्त्र अस्त्र आणि आयुधांच्या जोरावर मी काही क्षणात सगळी पृथ्वी नष्ट करू शकतो, कारण कृष्ण माझ्याबरोबर आहे. महादेवांनी मला जी आयुधं दिली आहेत त्यांची क्षमता विलक्षण आहे. महादेव जे हत्यार युगाचा अंत करण्यासाठी वापरतो ते माझ्याकडे आहे हे तू लक्षात घे. ते शस्त्र फक्त भीष्माला माहिती नाही आहे, द्रोणांनासुद्धा ते माहिती नाही आहे. त्यामुळे ते सुताच्या मुलाला म्हणजेच कर्णाला ते माहीत असणं केवळ अशक्य आहे. परंतु खऱ्या क्षत्रियांनी सामान्य माणसं, बायका, मुलं मारायची नसतात. युद्ध फक्त योद्ध्यातच झालं पाहिजे असं नीतिशास्त्र सांगतं. मी समोर उभे असलेले कौरवांचं लष्कर 1 रात्रीत नष्ट करू शकेन. त्याशिवाय आपल्याकडे असे योद्धे आहेत जे भीष्माच्या बरोबरीचे आहेत. त्याशिवाय ते जवानही आहेत. त्यात शिखंडी, युयुधन, दृष्टद्युम्न जे आहेत ते दैवी आयुधांनी आणि मंत्रांनी संरक्षित असल्यामुळे सहजासहजी मरणारे नाही आहेत. त्याशिवाय युधामन्यू, उत्तम औजसी, विराट, द्रुपद, शंख, हिडिंबीचा मुलगा घटोत्कच, त्याचा मुलगा अंजनपर्वन, अभिमन्यू, द्रौपदीची 5 मुलं असे आहेत ज्यांना कोणीही सहजासहजी ठार मारू शकणारी नाही आहेत. ते पूर्णतः संरक्षितच आहेत. त्याशिवाय अरे राजा, आपण पांडव कोणाच्यानेही मारले जाणार नाहीत हेही तुला माहीत आहेच आहे. आणि तू जर रागावून पाहिलंस तर तो जागच्या जागी भस्म होऊन जाईल अशी आपली तयारी आहे. इथेच आपण 197वा भाग संपवणार आहोत. भाग 198. वैशंपायन पुढे सांगतात की दुसऱ्या दिवशी निरभ्र आकाश असताना दुर्योधनाच्या बाजूचे सगळे राजे पांडवांशी लढण्यासाठी निघाले. त्या आधीचने स्नान करून दागिने घालून तयार झालेले होते. ब्राह्मणांनी अग्नीची पूजा करून त्यात साजूक तुपाचं अर्घ्यही दिलं होतं. ब्राह्मण वेदातील स्तुती सुमनं गात गात त्यांना आशीर्वाद देत होते. ते सगळं चांगलं सुशिक्षित होते, युद्ध कौशल्यात प्रवीण होते. त्यांना त्यांच्या हितचिंतकांच्या शुभेच्छाही होत्या. असे ते योद्धे लढण्यासाठी निघालेले होते. एकमेकांचा धीर वाढवत ते निघालेले होते. त्या सर्वांचा एकच उद्देश होता, तो म्हणजे पांडवांना पराजित करण्याचा. त्यात पुढे होते विंद आणि अनुविंद, दोघेही अवंतीचे होते. कैकया, वल्लीक द्रोणाचार्यांच्याबरोबर होते. त्यामागून होता अश्वत्थामा, त्यानंतर भीष्म, जयद्रथ, त्यानंतर डोंगराळ प्रदेशातील राजे होते. त्या मागोमाग शकुनी आणि त्याचा मुलगा उलूक होते. त्यामागून पूर्व प्रदेशातील राजे होते. त्यांच्या मागून शक, किराट, तवन, शिवी, वस्त आणि त्यांचे महारथ आपापल्या फौजांच्यामधून जात होते. त्यामागून कृतवर्मन,
त्रिगर्त शेवटी होते. दुर्योधनाच्या भोवती त्याचे भाऊ त्याला संरक्षण देत होते. त्यानंतर साल, भूरिश्रव, शल्य, बृहद्रथ हे सगळे मागून येत होते. त्यांच्या अग्रणी दुर्योधन दिसत होता. ते चांगले सैनिकी वस्त्र, चिलखत आणि जिरोटोप घालूनच असे होते. सगळं हस्तिनापूर सैन्याच्या अवतारात संचलन करत कुरुक्षेत्री येत होते. त्यांच्या छावण्या कित्येक योजनं पसरलेल्या होत्या. त्याबरोबर सैन्याला लागणारे इतर लोक जसे वैद्य, चांभार, व्यापारी, खाद्य पुरवणारे असे ज्यांना बाजार बुणगे म्हणतात तेही सामील झाले होते. त्याबरोबर राहणाऱ्या बायकासुद्धा सैनिकांच्या मनोरंजनासाठी त्यात फिरत होत्या. कौरवांनी अशा प्रकारे सगळ्या सोयी सैनिकांसाठी तयार ठेवलेल्या होत्या. इथेच आपण 198वा भाग संपवणार आहोत. भाग 199. वैशंपायन पुढे सांगतात की दुर्योधनाप्रमाणेच राजा युधिष्ठिर आणि त्याचे बंधू लढण्यासाठी त्यांच्या छावण्यातून निघाले होते. त्यांच्या सैन्याचा सरसेनापती धृष्टद्युम्न प्रमुख म्हणून पुढून चाललेला होता. त्यांच्याबरोबर छेड्डी, कासिस, कुरुश आणि त्यांचा प्रमुख धृष्टकेतू. त्यामागे विराट, द्रुपद, युयुधन, शिखंडी हे पांचालाचे होते. त्यात युधमन्यू उत्तम मौजस होते. ते योद्धे सूर्यासारखे चमकत होते. त्यांच्या जेवणाची उत्तम व्यवस्था केलेली होती. त्यांचा यजमान युधिष्ठिर त्या राजांचं अभिवादन करत त्यांना लढण्यासाठी उत्तेजन देत होता. त्यांच्या सैन्यात घोडदळ, हत्तीदळ, पायदळ आणि रथदळ असे सगळे होते. पांडवांपैकी अभिमन्यू, द्रौपदीची 5 मुलं, बृहंद दृष्टद्युम्नाच्या मागून येत होते. त्यांचे रथ सजवलेलेच होते. त्यांच्या मागून भीम त्याच्या फौजेसह येत होता. त्यांच्या चालण्याचा आवाज आकाशापर्यंत जात होता. इतर सामुग्री घेऊन हत्ती त्यांच्या मागोमाग होते. त्याशिवाय बाजार बुणगेही होते. सैनिकांच्या गरजा पुरवण्यासाठी ते त्यांच्यातच फिरत होते. योद्ध्यांच्या ओरडण्याचा आवाज गगनाला भिडत होता. सगळे सैनिक शिस्तीत संचलन करत होते. सगळ्यात शेवटी युधिष्ठिर आणि त्याच्याबरोबर राजा विराट आणि द्रुपद होते. धृष्टद्युम्नाच्या मार्गदर्शनाखाली त्यांची सेना विशिष्ट रचनेतच सज्ज राहत होते. आघाडीची फौज म्हणून द्रौपदीची 5 मुलं, अभिमन्यू, नकुल, सहदेव, प्रभाद्रक, 10,000 पायदळ, 10,000 घोडदळ, 2,000 हत्तीदळ घेऊन कौरवांच्या सैन्याला घेरण्यासाठी सज्ज केले होते. त्यांच्या मागून भीम त्याचं देळ घेऊन तयारच होता. चक्राकार रचना केलेली होती. त्याच्यामध्ये विराट, जयत्सेन, युधमन्यू, उत्तम मौज, पांचालाचे 2 होते. मधल्या भागात अर्जुन वासुदेवासह होते. ते सगळे लढण्यासाठी उत्सुकच होते. त्यांच्यामध्ये घोडदळ होतं, हत्तीदळ होतं, रथदळसुद्धा होतं. त्यांच्यात पायदळ होते. ते तलवारी आणि ढाली, भाले घेऊन तयार होते. काहींच्याकडे धनुष्यबाण होते. त्यांचे भाते भरलेलेच होते. त्यांना जास्त बाण भरवण्याची किंवा पुरवण्याची व्यवस्था गाड्यांनी केलेलीच होती. युधिष्ठिराच्या बरोबर अनेक राजे होते लढण्यासाठी तयार. त्यांच्या मदतीसाठी अनेक हत्ती, घोडे आणि इतर शस्त्रसाठाही ठेवलेला होता. त्यांचं काम पायदळातील सैनिक करत होते. राजाचे कीर्तन, धृष्टकेतू, सत्यकी आणि वृष्णीचे बरेच योद्धे होते. त्यांच्या दिमतीला अनेक गाड्या सामुग्री घेऊन जात होत्या. त्यांच्याबरोबर क्षेत्राहन आणि क्षेत्रदेव त्यांच्या रथातून येत होते. त्यांच्या फौजांसाठी अनेक घोडे, हत्ती हेही होते. सैनिकांना लागणाऱ्या गोष्टी पुरवणारी फिरती दुकानं पण त्यात होती. युधिष्ठिर सावकाश चाललेला होता. त्याच्याबरोबर जरुरीचं सामान घेऊन गरीब लोक येत होते. त्यांच्याबरोबर महायोद्धा सौचित्ती, श्रीनेमत, वसुदेव, विभूकाशीचा राजा, 20,000 रथ, 10 लाख घोडेस्वार हेही होते. ते सगळे सुंदररित्या सजवलेले होते. 20,000 हत्ती ज्यांच्या गंडस्थळातून मध वाहत आहे ते होते. एक एक हत्ती डोंगरा एवढा प्रचंड होता. अशा प्रकारे कुंतीच्या मुलांची फौज कुरुक्षेत्री लढण्यासाठी जात होती. त्यांच्याबरोबर लोक जे सैनिक नाहीत ते सुद्धा निघालेले होते. ते सगळे ओरडून ओरडून सैन्याला उत्तेजन देत होते. त्यांचा उत्साह तर उतू चालत होता. ते पांडवांसाठी लढणारे होते. ढोलकी, ताशे, तुताऱ्या, शंख अशी वाद्य वाजवली जात होती. दोन्ही बाजूंच्या फौजा कुरुक्षेत्राकडे जात होत्या. इथेच आपण
आंबा उपाख्यान पर्व भाग 199 संपवणार आहोत. त्याचबरोबर आंबा उपाख्यान पर्व हेही आपलं संपलेलं आहे. तसंच उद्योग पर्वही संपलेलं आहे आणि खंड 22वाही पूर्ण होत आहे.